गुरुजींच्या संबंधाने काही चिंतन सांगायचं आहे. त्यामुळे थेट आपण आपल्या प्रस्तुत चिंतनीय श्लोकाकडे आपण बोलू. त्याचा अन्वय असा आहे, हे भारत ऋषिकेशः उभयोः सेनयोः मध्ये विशीतन्तन्तं प्रहसन्त्युव इदं वचः उवाच. सरळ अर्थ असा आहे की हे धृतराष्ट्र महाराज ऋषिकेशाला दोन्ही सैन्यांच्या मध्ये खेद करणाऱ्या त्या अर्जुनाला हसत हसत हे वचन बोलला. प्रसंग असा आहे की बराच पूर्वीचा कथाभाग आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालेलं आहे. सुरू झालेल्या युद्धामध्ये अर्जुन त्या भगवंताला सांगतोय की सेनयोः उभयोः मध्ये रथं स्थापयमेच्युत. फॅन नको. अर्जुन भगवंताला सांगतोय की अरे भगवंता, माझा जो रथ आहे तो दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर. तीर्थरूप गुरुवर महाराज नेहमी सांगायचे की श्लोकाचं चिंतन करत असताना जे संबोधन वापरलं जातं, कधी कधी भगवान संबोधन वापरतात, तर कधी कधी अर्जुन संबोधन वापरतात. संबोधन म्हणजे हाक मारणं. ज्या नावाने हाक मारलं जातं त्याचं नाव संबोधन. आता हे योगेश, ए योगेश किंवा ओ योगेश महाराज. योगेश महाराज काय झालं? संबोधन झालं. तर कोणत्या नावाने आपण हाक मारतो ते काय? संबोधन आहे. तर योगेश कधी म्हणायचं आणि योगेश्वर कधी म्हणायचं कळलं पाहिजे ना, का नाही? कळलं पाहिजे. आणि योगेश महाराज कधी म्हणायचं तेही कळलं पाहिजे. म्हणजे कुठे कोणत्या संबोधनाने बोलवायचं हे लक्षात येणं आवश्यक आहे. आणि गुरुवर महाराज नेहमी सांगायचे की श्लोकाचं चिंतन करताना कोणतं संबोधन वापरलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवंताला सांगतात की हे अच्युत. भगवंताची नावं अनेक नावं आहेत. गुरुवर महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर देवाची अनंत नावं आहेत आणि अनंत हेही एक देवाचं नाव आहे. तर आता अर्जुन भगवंताला सांगतो की मे रथम स्थापय हे अच्युत. अच्युत हे संबोधन वापरले का? त्याचं कारण आहे, अशा ठिकाणी माझा रथ नेऊन ठेव की जिथे आता आपल्याला मागे फिरायची गरज नाही, आता लढायचंच आहे. अच्युत म्हणजे स्थानापासून आपल्याला आता खाली यायचं नाही, पुढेच जायचं आहे. म्हणून हे या महाराज बसा. भगवंता, अशा ठिकाणी माझा रथ नेऊन उभा कर की जिथून आता परत नाही फिरायचं, पुढेच जायचं. भगवान हुशार आहे. त्याची हुशारी आपण सांगणार आहे, पण आपला काय अधिकार. पण म्हणायचं म्हणून म्हणायचं भगवंत हुशार आहे. भगवंताने अशा ठिकाणी रथ नेऊन उभा केला. भीष्मद्रोण प्रमुखतः. या ठिकाणी भीष्मद्रोण उभे त्यांच्या समोर रथ नेऊन उभा केला. जर भगवंतानी तो रथ दुर्योधन दुःशासन यांच्यासमोर नेऊन उभा केला असता तर कदाचित, आपण काही सांगू शकत नाही, पण कदाचित अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोहाचा जन्म झालाही नसता. पण अशा ठिकाणी उभा केला की जिथे भीष्मद्रोण आहेत, की भगवंताला गॅरंटी आहे. काय गॅरंटी आहे? की ह्यांच्या समोर रथ उभा केला की ह्याच्या अंतःकरणामध्ये मोह जन्माला येणारच. अशा ठिकाणी त्या देवाने उभा भीष्मद्रोण प्रमुखतः. त्या भीष्मद्रोणाच्या समोर उभा केला. द्रोणाचार्य म्हणजे का? पार्थू द्रोणाचा केला. केला याचा अर्थ थोडासा वेगळा, आपला आत्ता विषय सांगायचा नाही. केला नाम प्रिय असा अर्थ आहे.
पार्थू द्रोणाचा केला, केलानं मेडअप ऑफ असं नाही म्हणायचं, तर केली का, केली, केला हा शास्त्रामध्ये प्रेम या अर्थाने येतो. तर दोन्ही अर्थ आहेत. पार्थू द्रोणाचा केला म्हणजे त्या पार्थाचा बौद्धिक पिंड द्रोणाचार्यांचाच आहे. ज्याप्रमाणे आपला हा पिंड काय माय बापे पिंड पाळीयेला माया, तर हा पिंड भौतिक पिंड आपल्या मातापित्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झाला आहे, त्याप्रमाणे बौद्धिक पिंड द्रोणाचार्यांच्यामुळे असो. तर तिथे नेऊन उभा केलेला आहे आणि उभा करून त्या अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला आहे. आपल्या सगळ्यांचं म्हणजे पूर्ण मानव जातीचं काही भाग्य आहे, आपल्या एकट्याचं नाही, सामूहिक पुण्य आहे. कसं आहे की काही वेळेला व्यष्टी पुण्य उपयोगाला पडतं, तर कधी कधी समष्टी पुण्य असायला लागतं. भूकंप व्हायला समष्टी पाप असावं लागतं आणि पाऊस पडायला समष्टी पुण्य असावं लागतं, म्हणजे सामूहिक पुण्य. तर या मानव जातीचं काहीतरी असं सामूहिक पुण्य आहे की त्या अर्जुनाला मोह झाला, हे आपलं पुण्य आहे. एकट्याच नाही, सगळ्या मानव जातीचं काहीतरी पुण्य आहे की अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. म्हणून तर भगवद्गीतेचा अवतार आहे. गीता जयंती आहे, भगवद्गीतेचं अवतरण आहे. का अवतरण झालं? त्या अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला म्हणून भगवद्गीतेचं अवतरण झालं. आणि आपल्याकरता हे फार महत्त्वाचं आहे. भगवद्गीता जर अवतरित झाली नसती तर औपनिषदिक तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत कदाचित आलंही नसतं. कारण की औपनिषदिक तत्त्वज्ञानाचं श्रवण करण्याचा आपला एवढा मोठा बुद्धिमत्ता नाही, एवढा अधिकार नाही आहे. म्हणजे शास्त्रांनी सांगितलेला अधिकार तर जाऊ द्या, पण त्याचं अर्थचिंतन करण्याचा तरी आपला अधिकार आहे का? वेदाचं अर्थचिंतन करण्याचा आपला अधिकार नाही आहे. त्याचं कारण सांगतो. अनेक लोकांनी त्या वेदाचं भाषांतर केलं आहे, पण वेदांचं भाषांतर करताना वेदाचे भाव योग्य पद्धतीने अभिव्यक्त झालेले नाही आहेत. कोणावर आपल्याला टीका करण्याचा, कोणाला चूक म्हणण्याचा आपला अधिकार नाही आहे, पण शास्त्र संगत नाही आहे ते. पण भगवद्गीता या रूपानं वेद अवतीर्ण झाल्यामुळं आपल्याला वेदाचा भाव पोचू शकला. आपला अधिकार नाही, एवढं डोकं नाही आपल्याला. म्हणजे भौतिक अधिकार तो वेगळा भाग आहे, पण त्याचा अर्थ समजून घेण्याकरता जी वेगळी बुद्धिमत्ता लागते ती आपल्याकडे नाही आहे. म्हणून हे शुद्ध तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत का आलं? तर या भगवद्गीतेमुळे आलं. आणि भगवद्गीता का अवतरली? अर्जुनाला मोह निर्माण झाला म्हणून. म्हणून अर्जुनाला निर्माण झालेला मोह हे आपलं काहीतरी भाग्य, नशीब आहे. आणि तिथे गेल्यानंतर तो म्हणला की आता पहिल्यांदा काय म्हणतोय, अच्युत, आता जायचं नाही परत. ते राजकारणामध्ये तुम्ही ऐकता ना, पक्षांतर जेव्हा करतात, आता परतीचे दोर कापलेले आहेत, आता आम्ही परत येणार नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा पक्षात परत. ते आपल्याला काही सांगायचं नाही तो विषय. पण अच्युत, आता मी परत जायचं नाही आहे, आता लढायचंच काही हो, या भूमिकेतनं तो सांगतो. घे पुढं अच्युता, आता आपल्याला परत जायचं नाही, घे मरो, काय बघूस कोडेत बघतो लढणारे माझ्याशी, या भूमिकेतनं गेला. आणि तिथे जाऊन आता का म्हणतोय, नयोत्सेति गोविंद उक्त्वा तूष्णीम बभूवः. गुरुवर्य महाराज नेहमी सांगायचे की नकाराचे, एखाद्या माणसाला नकार द्यायचा असेल तर त्याच्याकरता भ्रुकुटी, अन्यमुखी वार्ता असे प्रकार आहेत. भ्रुकुट्यन्नमुखी वार्ता. भ्रुकुट्यन्यमुखी वार्ता म्हणजे काय की पहिल्यांदा बोलायचंच नाही. समजा आपल्याला एखाद्याने 2 रुपये मागितले, द्यायचे नाही तर बोलायचं नाही. भ्रुकुटी म्हणजे कपाटावरती आठ्या आणायच्या. अन्यमुखी वार्ता, काय अनुभव आहे का योगेश महाराजांना? आपण सांगायला लागले की दुसरीकडेच बघायचं. असे ते नकाराचे प्रकार आहेत. तर भगवंताला तो म्हणतो न योत्स्य, आता लढायचं नाही. म्हणला आयडिया कॅन्सल. आता म्हणले चला घरी. मग घरी चला म्हटल्यानंतर
भगवंताचा आता जो आपण चिंतना करता श्लोक घेतला आहे तो संजयाच्या मुखामधनं आलेला आहे. तीर्थरूप गुरुवर महाराजांनी जी इंटरनेटवर ज्ञानेश्वरी भगवद्गीता जी दिली आहे तिथे एक फार मोठं काम केलं आहे. श्लोक कोण म्हणतं हे कळलं पाहिजे पहिल्यांदा. तर आपलं एक श्री भगवानुवाच 15 अध्याय सुरू झालं. ऊर्ध्व मूल मध शाख, शेवटपर्यंत कोण आहे? इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्. भगवंताच्याच मुखातले श्लोक आहे. पण कोण श्लोक म्हणतं ते प्रत्येक श्लोकाच्या वर नाही आहे. श्री भगवानुवाच एकदा सुरू झालं थांबेपर्यंत तेच असतं. तर गुरुवर्य महाराजांनी काय केलेलं आहे की श्लोक कोणाच्या मुखात नाही त्याचं चित्र त्या श्लोकाशेजारी येते. भगवंताच्या मुखातला श्लोक असेल तर त्या श्लोकाच्या ठिकाणी भगवंताचं चित्र आहे. अर्जुनाच्या मुखात नसेल तर अर्जुनाचं चित्र आहे. आता हा श्लोक आहे संजयाच्या मुखातनं. भगवद्गीता ऐकणारे 2-3 लोक आहेत. पहिला अर्जुन आहे, दुसरा धृतराष्ट्र आहे आणि तिसरे श्रीमन निवृत्तीनाथ आहेत. मोठे अधिकारी, सगळे काही साधे नाहीत. धृतराष्ट्रसुद्धा काही साधा नाही आहे. शेवटी सांगितलं ना, आंधळासुद्धा शेवटी मुक्त झाला आहे, सुखी झाला असं सांगितलं आहे शेवटी. तर तो संजयाला विचारतोय, तो अरे काय चाललंय काय चाललंय, तिथं गेलेत आपली पोरं काय करतायत. आता तुम्ही हे अनुभवलं असेल की जो थेट त्या आपण एखाद्या मुलाला कामाला पाठवलं, जा एवढं करून ये, तिथे गेलेल्या माणसाला ते काम करत असताना घरनं सारखं म्हणा, अरे कुठपर्यंत आलं, अरे कुठपर्यंत आलं. म्हणजे जो घरी बसून राहतो त्याला भयानक हे असतं, अरे काय झालं काय झालं काय झालं काय झालं. तिथे काही चिंता नाही लागत, पण बाहेर गेलं की चिंता लागते, काय झालं काय झालं. तसं हा आंधळा शेवटी धृतराष्ट्र, म्हणजे आंधळा म्हणण्याचा अधिकार नाही बरं का, फार मोठा आहे तो. पण इथं माऊली आंधळा म्हणतात, त्यांचा अनुवाद आपण करतो. तो आंधळा धृतराष्ट्र त्या संजयाला म्हणतो, अरे काय झालं सांग ना रे बाबा. मग सांगितलं, न योत्स्येति गोविंद, देवा आता नाही लढणार मी, नाही युद्ध करायचं. एवढं म्हणून तूष्णीम शांत बसला. मग त्याचं हे लढणार नाही हे म्हणणं, शांत बसणं, याच्यावरती भगवंतानी काय प्रतिक्रिया दिली आहे त्याचा विचार या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे माऊली ज्ञानोबारायांनी आहे कुठेतरी, तर रथाच्या खाली उतरला तो, उडी घातली रथाखाली, असं आहे ओळी कुठेतरी मागे आहे. तर गुरुवर्य महाराजांनी ती भगवंत आणि अर्जुनाचा जो चित्र तयार केलं आहे ना, त्या चित्रामध्ये बारकावा आहे की सगळ्या लोकांनी जी चित्र काढली आहेत ना, त्या चित्रांमध्ये काय, त्या रथावरतीच एका कोपऱ्यात तो बसला आहे आणि भगवान पुढून त्याला उपदेश करतात असं सांगितलं. पण माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं की रथाच्या खाली उतरला आहे तो, रथात नाही बसला, कारण तो उपदेश आहे. उपदेश एका लेवलवर होत नाही, उपदेशाकरता खालीवरच पाहिजे. उपदेशाची पातळी आहे ती खालीवरच पाहिजे. प्रवचन जर कोणी खाली करून बसून करा म्हटलं तर नाही करायचं, कधीच नाही. प्रवचन वर बसूनच केलं पाहिजे. आणि कीर्तन वर उभारून करा म्हटलं तर करायचं नाही, ते खालीच वर, कुठे उभं राहायचं वर आणि कुठे खाली बसायचं हे लोकांच्या लक्षात येत नाही. ते खाली का, ते उपदेश आहे भगवद्गीता, तो भगवान वरच पाहिजे, खाली त्याच्या नाही. सखा वगैरे सगळं झालं मागे, आता उपदेश करायचा आहे तो वरती ना. अर्जुन खाली आला आहे आणि ज्या वेळेला अर्जुन रडतोय की मी आता लढणार नाही, न योत्स्येति गोविंद, त्यावेळेला हे भारत, हे भारत हे जे संबोधन आलं हे धृतराष्ट्राकरता आलं आहे. बाकीच्या ठिकाणी बहुतेक 1-2 ठिकाणी धृतराष्ट्राला भारत हे संबोधन आलं आहे, पण जास्तीत जास्त भारत हे संबोधन कोणाकरता आलं आहे, अर्जुनाकरता आलेलं आहे. तर हे भारत म्हणजे हे धृतराष्ट्रा. गुरुवर्य महाराज त्या भारत शब्दाचा अर्थ फार सुंदर सांगायचे. गुरुवर्य महाराजांचं नेहमी सांगणं असायचं की आपल्या नावाचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे.
पण काही काही नावच अशी असतात त्यांना अर्थच नाही. ते सचिन नाव आहे, सचिन, खूप मुलांची, पण नावाचा अर्थ मला अजून सापडलाच नाही. सचिन नावाचा अर्थ काय 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 कळतच नाही. सचिन याचा अर्थ एक चीनसह असा अर्थ आहे, बाकी काहीच नाही. दुसरा अर्थ स राम, त्याचं म्हणजे काय, रामासह, म्हणजे सह तत्पुरुष समास करायचा. चीन सकट जो आहे त्याचं नाव सचिन. तर प्रत्येक नावाला अर्थ आहे. भारत या म्हणजे आपण आपल्या स्वतःच्याही नावाचा अर्थ कळायला पाहिजे. आणि ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाचं नाव सुद्धा काय, भारत. इथं अर्जुनाला भारत नाव संबोधन येतं आहे, कधी कधी धृतराष्ट्राला संबोधन येतं. तर भारत म्हणजे काय, तर भारत शब्दाचा अर्थ गुरुवर्य महाराज सांगायचे, भा नाम प्रभा आणि भा नाम प्रभा तत्र रतः भारतः. भा मध्ये म्हणजे प्रभेमध्ये जो रममाण होणारा आहे त्याचं नाव भारत. मग ही कुठली प्रभा, तर गुरुवर महाराज सांगायचे ज्ञानप्रभा. जो ज्ञानप्रभेमध्ये रत आहे, ज्याला ज्ञानप्रभा आवडते त्याचं नाव आहे भारत. ज्ञानाची विषयता, अज्ञानाची विषयता, आता आमचा विषय चाललाय सध्या. तर ज्ञानाची विषयता म्हणजे काय, तुम्ही नका सांगू, विषय चालला, तुम्ही नका बोलू आता. काय योगेश महाराज, ज्ञानाची विषयता म्हणजे काय, अज्ञानाची विषयता म्हणजे काय? ज्ञानाची विषयता काय, आवरण निवृत्त करणं, त्याचं ज्ञान होणं ही ज्ञानाची विषयता आहे. आणि अज्ञानाची विषयता म्हणजे एखाद्याचं ज्ञान न होऊ देणं, त्याला आवरण घालणं, ही कशाची विषयता, अज्ञानाची विषयता. तर ज्ञानप्रभा का म्हटलेलं आहे, तर ज्ञानप्रभा म्हणण्याचं कारण, ज्याप्रमाणे ही भौतिक प्रभा भौतिक अंधाराचं आवरण निवृत्त करते, त्याप्रमाणे ज्ञानसुद्धा अज्ञानरूपी अंधार निवृत्त करतो. म्हणून त्याला काय म्हणले, प्रकाश म्हणले, ज्ञानप्रकाश. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून ज्ञान हे प्रकाशरूप आहे, आणि त्या प्रकाशरूप ज्ञानामध्ये जो रममाण होतो त्याचं नाव भारत. आता हा कोण आहे, धृतराष्ट्र आहे. तर धृतराष्ट्र काय ज्ञानामध्ये रममाण होणारा नाही आहे. का ज्ञानामध्ये रममाण होणार नाही सांगा बरं. धृतराष्ट्राचं वर्णन करताना काय केलंय, पुत्र स्नेहे मोहितू, मोह संपन्न आहे तो, आणि मोहाचं आणि ज्ञानाचं वाकड आहे. का जमतं दोघांचं, मोहाचं आणि ज्ञानाचं वाकडं काय सांगा बरं. ज्ञानाचं आणि मोहाचं वाकडं आहे का नाही, पहिला प्रश्न. का वाकडं आहे, मोहाची मूलकता तुम्ही जे आता सांगितलं ते अज्ञान कार्य, म्हणजे मोहाचं मूळ अज्ञान आहे. आणि मोहाचं मूळ अज्ञान असल्यामुळे त्या मोहाचं आणि ज्ञानाचं वाकड आहे. तरीसुद्धा या ठिकाणी भारत हा शब्द प्रयोग, हे संबोधन संजय वापरतो. त्याच्या मागचं कारण असं आहे की आत्ता जरी तो मोहग्रस्त असला तरी त्याच्या ठिकाणी योग्यता आहे. कशाची योग्यता आहे, ज्ञान होण्याची योग्यता त्याच्या ठिकाणी आहे. कारण की कौरवसुद्धा साधे नाही आहेत, ते सुद्धा फार मोठे अधिकारी आहेत. पण तत्कालिक त्या पुत्रस्नेहामुळे तो मोहग्रस्त झाल्यामुळं तो त्या ठिकाणी ज्ञानाचा अधिकार नाही. पण पुढे सरते शेवटी त्याला ज्ञान झालेलं आहे. म्हणून ज्ञानाची अधिकारता भविष्यात लक्षात घेऊन त्या ठिकाणी संजय काय म्हणतो, भारत. मग काय झालं की ते अर्जुन म्हणाला, तर मी लढत नाही, मी चाललो घरी. सेनयोरुभयोमध्ये ते रथाच्या खाली उडी घालून बसला. मग तो धृतराष्ट्र त्याला विचारतोय, अरे देवाने काय केलं, मग सांग ना काय झालं. अर्जुन उतरला खाली, अरे मग त्यांनी काय केलं ते सांग ना. कोणी, देवानी काय केलं. मग देवानी काय केलं असं जेव्हा तो धृतराष्ट्र संजयाला विचारतो तेव्हा सांगतात, प्रहसन्निव, देव हसले म्हणले.
हसणं अनेक प्रकारचं आहे. आता आमच्या सावकारभाऊंना अनुभव आहे त्याचा. तीर्थरूप गुरुवरे महाराजांना राग आला की गुरुवरे महाराज हसायचे. आणि कधी हसायचे की समोरच्याला रागवता येत नाही, राग आलाय पण रागवण्याला पण समोर अधिकार पाहिजे ना हो. आणि ते करायला रागवून चालत नाही. आता योगेश राहिला महाराजांच्या जवळ, रागवण्याला पण महाराज रागवायला फार पुण्याही लागते. महाराज कोणालाही रागवत नव्हते. आपलं जर पुण्य असेल तरच महाराज रागवायचे. सकाळीच मी चिंतन करत होतो. गुरु वडील फार गुरुवरे महाराज सांगायचे तर ब्रह्मलीन ताई आणि गुरुवरे महाराज म्हणजे मातोश्री ताई आणि गुरुवरे महाराज ह्याच्यापेक्षा ते महत्त्वाचं आहे. गुरुवरे महाराज आणि ताई, तर गुरुवरे महाराज ताईंवर रागवायचे, खूप रागवायचे, चिडायचे. मग रागवल्यानंतर ताई गुरुवरे महाराजांना म्हणायच्या, कृष्णा तू जेव्हा बाप होशील ना तेव्हा तुला कळेल. असं म्हणायच्या. मग गुरु बाप कोणाला म्हणायचं तर ज्या वेळेला म्हणजे खरा बाप म्हणजे जेनेटिकली नाही म्हणत मी, बाप म्हणायला योग्य असलेला बाप, वडील थोडंसं चांगल्या शब्दात सांगायचं झालं तर, वडील जेव्हा मुलाला शिक्षा करतात, मुलाला रागवतात, मुलाला मारतात, त्यावेळेला मुलाला मार लागल्यानंतर होणाऱ्या त्रासापेक्षा त्या वडिलांना होणारा त्रास अधिक आहे. मार खातोय कोण? मुलगा. पण त्याच्याहून अधिक त्रास कोणाला होतो? वडिलांना होतो. जे वडील आहेत त्यांना हे कळेल. काय गुरुजी बरोबर आहे का राजू? हे व्यवहारात उलटं घडतं. जो मारतो तो आनंदी असतो, जो मार खातो तो त्रास होतो. पण आई बाप, वडील मुलगा किंवा आई मुलगा या व्यवहारामध्ये काय होतं? जो मारणार आहे त्याला त्रास जास्त आहे आणि जो मार खातो त्याला त्रास कमी आहे. म्हणजे गुरुवरे महाराजांना रागवायला सुद्धा काय अधिकार, रागवून घ्यायला पण अधिकारी पाहिजे. कोणालाही रागवत नव्हते, तर हसायचे गुरुवरे महाराज. प्रहसन. तर भगवान हसतोय. का हसतोय? तर भगवंताला नवल वाटते, आश्चर्य वाटते. पुढे मुली ज्ञानोबा सांगणार आहेत, ते आपण बघणारच आहोत. त्या ठिकाणी प्रहसन म्हणजे प्रकृष्ट रीतीने हसतोय. त्या हसण्यामागची कारण मीमांसा आहे. काय कारण मीमांसा आहे? तर हा अर्जुन जो आहे तो अर्जुन एवढा श्रेष्ठ अधिकारी आहे आणि एवढा मोठा अधिकारी असून, एवढा मोठा विवेकी असून सुद्धा या युद्धातनं आता परत जायचं म्हणतं, हे सगळं आश्चर्यकारक आहे. म्हणून प्रहसनीव. आणि मग काय सांगतायत? भगवंत हसला आणि भगवंत हसून अर्जुनाला काहीतरी म्हणायला लागला. सेनयोरुभयोर्मध्ये विषीदंतम इदम वचः. विषीदंतम तम, तर विषीदंतम हे त्या अर्जुनाचं विशेषण आहे. तर विषीदंतम म्हणजे रडणाऱ्या, खेद करणाऱ्या, शोकाकुल झालेल्या अर्जुनाला इदम वचः हे बोलला. काय बोलला ते पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. ह्याच्यावरती मौली ज्ञानोबा काय सांगतात त्याचा आपण थोडक्यात विचार करू. मग आपुला चित्ती म्हणे, एथ हे काही आदरले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. संजय सांगतोय की हे धृतराष्ट्र हा प्रसंग असा झाला आहे की या प्रसंगामध्ये अर्जुनाला काय करावं आणि काय करू नये हे काहीच कळत नाही. हा एकदम मोहग्रस्त झालेला आहे. हा उमजे आता कवणे परी, कैसेनी धीरू स्वीकारी, जैसे
ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. या ठिकाणी मौली ज्ञानोबराय दृष्टांत देत आहेत की आता ह्याला कसं काय समजून सांगायचं, ह्याला कोणतं औषध द्यायचं त्याचा आता विचार करतोय. या ठिकाणी ग्रहाते नाम पिशाच, भूत पिशाच आहेत. आता ते भूत पिशाच्याच्या संबंधाने बोलणं हे कायद्याने गुन्हा आहे, पण मी नाही सांगत, माऊली ज्ञानोबराय सांगतात म्हणून ते आहेच आहे ते. हां, ते का त्याचं आपल्याला प्रत्यक्ष होत नाही वगैरे वगैरे बराच विषय आहे. त्यांचं शरीर कसं असतं, काय असतं, खरंच आहेत का नाही भूत पिशाच, भूते वेताळे नाचती, आहे सगळं आहे. कसं आहे काय आहे तो आपला तो विषय नाही आहे, त्याचा अभ्यास करणारा वेगळा वर्ग आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा जास्त विचार करायचा नाही. पण या ठिकाणी मौली ज्ञानोबराय सांगतायत की ते जे भूत पिशाच जे आहे त्या भूत पिशाचांच्या निवृत्तीसाठी हे भूत कोणत्या प्रकारचं आहे त्या प्रकाराने त्याचा तोडगा असतो. मग हे भूत कुठलं आहे? अर्जुनावर भूत सवार झाले. कोणतं? ते मोहाचं भूत सवार झाले. मग ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक भूत कोणत्या प्रकारचा आहे त्याचा विचार करून त्या, आता आमचे गुरुजी पत्रिका बघतात, गणेश्वर गुरुजी, आणि मग ते पत्रिका बघून जप वगैरे करायला सांगतात. मग त्याच्यामध्ये काय की कोणता ग्रह वक्री आहे, कोणता ग्रह सरळ आहे, उच्च नीच सगळा विचार करून ते औषध द्यावं लागतं. त्याप्रमाणे त्या पिशाच्याचं निवारण करताना आता कोणत्या मंत्राचं उच्चारण करावं ह्याचा ज्याप्रमाणे एखाद्या मांत्रिकाने विचार करावा. पुढे जाऊन सांगतायत, ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृतासम दिव्य औषधी वैद्य सूची निरवधी निदानीची. हे वैद्यकशास्त्रामधलं सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, म्हणजे ज्याला मर्म म्हणतात, वर्म म्हणतात. कशाचं? वैद्यकशास्त्राचं. औषध देणं सोपे का अवघड आहे? काय हो योगेशजी, औषध देणं सोपे का अवघड आहे? औषध देणं सोपं आहे, रोगाचं निदान करणं अवघड आहे. औषध देणं खूप सोपं आहे. आता तुम्ही संगणकामधले तज्ज्ञ आहात, कोणत्या रोगाचं कोणतं औषध हे डेटाबेसमध्ये टाकलं, विचारलं की हे असे असे त्याला लक्षणं आहेत, कुठलं औषध दे, हे दे, झालं. औषध देणं सोपं आहे, पण औषध देणं जरी सोपं असलं तरी रोग काय हे शोधणं महत्त्वाचं आहे. तर वैद्य रोगाचं निदान करतो. आता कालच मी सांगितलं की रोगाचं निदान करणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला समजा ताप आला, तर ताप आल्यानंतर जे आधुनिक वैद्यकशास्त्र ते काय करतं? तापाची निवृत्ती करतं. पण तापाच्या मुळामध्ये असला जो रोग त्याच्या निवृत्तीचा तो प्रयत्न करत नाही. काय करतं? तापाची निवृत्ती करतं. ताप हा रोग आहे का? नाही. ताप हे काय आहे? आपल्या शरीरानं रोगाला दिलेली प्रतिक्रिया, रिस्पॉन्स आहे. तर बऱ्याच प्रकारचे रोग असतात, काही व्हायरल असतात, काही बॅक्टेरियल असतात, काय काय बरेच प्रकार आहेत. आपला काही तो विषय नाही आहे, आपल्याला त्या क्षेत्रात काही एवढं कळतही नाही, पण जेवढं कानावर पडतं ते म्हणजे बॅक्टेरिया, जे व्हायरस आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेले आहेत, ते निर्माण झाल्याबरोबर त्यांना मारायचं. तर मारायचं मग कसं करायचं? तर मग चटका देऊ म्हणतो त्याला शरीर. काय म्हणतं? त्याला चटका देऊ म्हणून शरीर काय करतं? त्याचं तापमान वाढवतं. बरोबर आहे का सुधाकरराव? तुमचे कीटकशास्त्रात गरम करून मारता येते का नाही कीटकाला? हां, त्याप्रमाणे शरीरातमध्ये जे बॅक्टेरियाज निर्माण झाले ज्याच्यामुळे आपल्याला रोग झाला आहे, त्या बॅक्टेरियाजना मारण्याकरता काय करतं? शरीर स्वतःचं तापमान वाढवतं, आणि तापमान वाढवलं की ते बॅक्टेरियाज मरतात, आणि कधी कधी त्याच्या शक्तीच्या बाहेर गेले की ते मरत नाही. ताप येणं ही काय प्रतिक्रिया? कशाची? रोगाची प्रतिक्रिया.
मग हे ॲलोपॅथी काय करतं, जी शरीराने दिलेली प्रतिक्रिया ते गप्प बसवतात. कोणाला? शरीराला रोग निवृत्त करत नाही, शरीराने दिलेल्या प्रतिक्रियेला गप्प बसवण्याचं काम ॲलोपॅथी करतं. पण आयुर्वेद काय करतं की त्याच्या मुळामध्ये जो रोग आहे तो निवृत्त करायचा प्रयत्न करतो. म्हणून या ठिकाणी माऊली ज्ञानोबा महाराज सांगतात, वैद्य सूची निरवधी. माऊली ज्ञानोबा महाराज सांगतायत की अवधी रहित तो औषध देतो. कोण? वैद्य. पण कधी? निदान झाल्यानंतर. आता निदान करताना बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याचं प्रवृत्ती पार संपलेली आहे. जे आता ते 2-3 गोष्टी, मग कोर्टाची आणि डॉक्टरची पायरी कधी चढायची वेळ येऊ नये. तर डॉक्टरकडे गेलं की पूर्वी तो डॉक्टर फक्त आपली 3 बोटं आपल्या हाताला लावायचा आणि त्या नाडी परीक्षेवरती बरोबर तो निदान करायचा आणि निदान करून औषध द्यायचं आणि बरं व्हायची लोक. मग आता काय होतं की पहिलं पोट दुखायला लागलं की म्हणतो पहिलं CT स्कॅन MRI कर. ज्याला ते म्हणतात इव्हिडन्स बेस्ड डायग्नोसिस. म्हणजे निदान म्हणजे डायग्नोसिस. तर डायग्नोसिस नाडीवर नाही करत, सगळे 50 रिपोर्ट आण, हे आण, ते आण. अरे ते आणले की आम्ही पण करू ना, तुझं काय काम आहे. असो, तर निदान करण्याला वेळ जातो आणि निदान केल्याबरोबर त्याचं औषध दिलं जातं. पुढे सांगतात, तैसे विवरतू असे श्री अनंतू, तया दोन्ही सैन्य आतू, जया परिपार्थू भ्रांती सांडी. माऊली ज्ञानोबा महाराज सांगतायत की भगवान हसले. कशा करता हसले? तर आता याला मोह निर्माण झालाय. पण मोहाचं कारण काय? अनेक गोष्टींनी मोह निर्माण होतो. किंवा अजून थोडंसं स्थूल रीतीने सांगायचं झालं तर हा रडतोय. पण रडण्याचं कारण काय, त्याचा विचार भगवान करण्यामध्ये प्रवृत्त झालेले आहेत. मौली ज्ञानोबा महाराज सांगतात, ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले. जैसे आत्ताच आपला विषय झाला, जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेह आधी. आईच्या, वडिलांच्या, गुरूंच्या रागवण्याच्या मागे स्नेह आहे. ते एक श्लोक आहे ना, अन्ये बद्रिकाकारा बहिरेव मनोहराहा. बाहेरनं जरी राग दिसत असला तरी त्याचं मूळ स्नेहात आहे. आणि हे दुष्ट लोक गोड बोलत असले तरी सुद्धा त्यांच्या आतमध्ये द्वेष, क्रोध, मत्सर आहे. मधुतिष्ठते जिव्हाग्रे हृदये तू हलाहलम. या ठिकाणी भगवंताच्या मनामध्ये भगवान आता त्याला रागवलेत, हसलेत. हसणं काय, हे रागवण्याचं उपलक्षण आहे. आता सगळे लोक तिथं बसलेले, तिथं काय त्याला म्हणता येत नाही काय मूर्ख आहे काय हे म्हणून. जसं गुरुहरे महाराज हसायचे रागवल्यावर, त्याप्रमाणे अर्जुनावर भगवंताला राग आला आणि भगवान हसलेत. आणि त्यांना राग आलाय. तर राग का आला, तर अर्जुनाच्या संबंधाने भगवंताच्या मनामध्ये करुणा आहे आणि त्या करुणेच्या पोटी भगवंताला राग आलाय. पुढे मौली ज्ञानोबा महाराज सांगतायत की औषधाची या कडवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परिगुणी प्रगट होय. औषध आहे, औषधामध्ये कडूपणा आहे. पण त्या औषधामध्ये कडूपणा असला तरी सुद्धा आजारी माणसाला ते औषध अमृतासम आहे. मग आत्ता आपल्याला काय दिसतोय? कडूपणा दिसतोय. म्हणून मौली ज्ञानोबा महाराज सांगतात, ते आहाच न दिसे, त्या औषधामध्ये अमृतता आहे. पण त्या फार थोड्या गोष्टी अशा आहेत जगामध्ये की सुरुवातीलाही आनंद आहे आणि अंततोगत्वाही आनंद. अशा फार थोड्या गोष्टी आहेत. आता तुम्ही सगळे वेदांताच्या अभ्यासक फक्त खरं बोलायचं.
महाराज, योगेश महाराज, खरं बोलायचं निखिलजी, वेदांत चांगला आहे का वाईट आहे खरं सांगा. काय गुरुजी? अत्यंत बोर कंटाळवणं, वेदांतासारखा कंटाळवणं जगात काहीच नाही. वस्तुस्थिती आहे. तुम्हाला गोड वाटत असेल, पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ब्रह्मन मायान हे काय असं जेव्हा सांगायला लागतो आपण, ते कीर्तनात जर ब्रह्ममाया सांगायला लागले तर लोक उठून जातात. वस्तुस्थिती कीर्तनामध्ये जर ब्रह्ममाया सांगायला लागले कोणीही बसत नाही. तर वेदांतशास्त्र काय आहे? अत्यंत कंटाळवणं, बोर आहे. खरोखर आहे. वेदांत तो महारसू म्हटलंय, पण ते बदामाचा शिरा आहे ते गुरुजींच्या भाषेत. काय हो सावकार बुवा, ते पचला पाहिजे ना. ते गप्प सांगतो, बदामाचा फार लोक कमी शिरा खातात. ते एक गोटीराम महाराज म्हणून फार मोठे साधू होऊन गेले. जालना जिल्ह्यामध्ये होते फार मोठे साधू, खूप. म्हणजे हनुमंतानं ज्यांना सगुण साक्षात्कारी दर्शन दिलं, हनुमंताशी ते संवाद करायचे, फार मोठा महापुरुष. आणि त्यांची शरीर यष्टी दिव्य तेजपुंज महात्मा मी पाहिले लहानपणी त्यांना. तर ते आळंदीत आले. म्हणजे पूर्वी आळंदी खेडं होतं, आता आळंदी मेट्रोपॉलिटन सिटी झालं आहे, पण खेडं होतं आळंदीत. तर आळंदीत ते आले आणि आल्यानंतर तीर्थरूप गुरुवरांना फार प्रेम, त्यांचं खूप प्रेम. म्हणजे त्यांनी कुठलाही सप्ताह केला की त्या सप्ताहामध्ये म्हणजे ते सप्ताह करायचे, यज्ञ करायचे गोटीराम महाराज. त्या प्रत्येक यज्ञामध्ये गुरुवर्य महाराजांचं कायम कीर्तन. मग गुरुवर्य महाराजांच्या आग्रहाखातर ते आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर गुरुवर्य महाराजांना त्यांनी विचारलं, महाराजांनी त्यांना विचारलं की काय आहार काय घेणार? ते म्हणले बदामाचा शिरा. बदामाचा शिरा म्हणजे तुम्ही कसा करता? केला कधी बदामाचा शिरा तुम्ही? कसा करतात? हां, हे ते तसंच चालतं. रव्याचा शिरा करायचा आणि वरती लेअर बदामाचा द्यायचा. 4 बदाम खोचले की झाला बदामाचा शिरा. तसं नाही म्हणले, बदामाचं पीठ करायचं, ते तुपामध्ये भाजायचं आणि मग साखर घालून शिरा करायचा, त्याचं नाव बदामाचा शिरा. ते मँगो आईस्क्रीम म्हणजे काय, ते नुसतं इसेन्स मारतात. तसं इसेन्सवाला शिरा नाही. तर ते बदामाचा शिरा पचवायला फार ताकद लागते, साधारण माणसाचं काम नाही. त्याप्रमाणे वेदांतू तो महारसू, पण ज्याला जठराग्नी त्याचा प्रदीप्त आहे. जेठराग्नी नाम इथं बुद्धी प्रदीप्त आहे, बुद्धी सूक्ष्म आहे. पण आपल्यासारख्या सामान्यांना वेदांतासारखं बोर काहीच नाही. त्याच्यापेक्षा बोर सांगू का काय आहे? व्याकरण. न्याय आहे थोडासा, पण अख्खं बोर काय आहे? तर व्याकरणासारखं कंटाळवणं जगात काहीच नाही. ते तसं आहे. हे सगळं जे हा उपदेश जो चालू आहे ते तसं आहे की सुरुवातीला अत्यंत कटू, त्रासदायक. व्याकरण कधी कंटाळवाणं आहे, वेदांत कंटाळवाणं आहे, न्याय कंटाळवाणं आहे. पण ज्या वेळेला न्याय व्याकरण वेदांत संत वाङ्मयामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो, तर संत वाङ्मयामध्ये प्रवेश केल्यानंतर वेदांतामधले सिद्धांत त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला जेव्हा बोलायला लागतात, तेव्हा होणारा आनंद हा अनिर्वचनीय. तुम्ही आता वाचता ज्ञानेश्वरी, 100% वाचत असतात. आणि जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता तेव्हा वाह असं म्हणता का नाही कधी? हां, माऊलींना वाह म्हणायचा आपला अधिकार नाही, पण आपण म्हणतो वाह काय सांगितलंय. आणि तेव्हा आनंद होतो का नाही? एखादा सिद्धांत एखाद्या ओवीमध्ये जेव्हा दिसतो, तेव्हा दिसणारा आनंद कसा अनिर्वचनीय. 1 कोटी रुपये मिळाल्यापेक्षा आनंद जास्त येतो. कसला? ओवीमध्ये जेव्हा सिद्धांत दिसतो तो. पण तो सिद्धांत दिसण्याकरता अभ्यास करावा लागतो. ज्याने अभ्यास केलेला नाही त्याला सिद्धांत दिसत नाही. काय सुद्धा करावं? बरोबर आहे का? दिसतात का नाही सिद्धांत तुम्हाला ओव्यांमध्ये? असे नाचतात सिद्धांत, उड्या मारून बाहेर येतात. कधी अभ्यास मग आनंद झाला का नाही आता? पण पूर्व काय? अत्यंत कंटाळवाणे, बोरिंग आहे. म्हणजे गणेश्वर शास्त्री आमचे निपाणीकर गुरुजी आम्हाला शिकवायचे, तर असलं इतकं दुःख व्हायचं काय सांगायचं. कुठे आपण या घरात जन्माला आलो, काय इतकं दुःख व्हायचं. ते वयच आहे, ते काय नैसर्गिक स्वभाव आहे तो. पण आता ते खरा आनंद त्याचा आत्ता होतो. म्हणजे माऊली ज्ञानोबा यांची गाथा असो, ज्ञानेश्वरी असो, या ग्रंथांचा उकल करताना जेव्हा व्याकरणामधल्या
मूळ धातूपर्यंत आपण जातो. किंबहुना ते जर गुरुवर महाराजांनी आम्हाला बळजबरी म्हणजे आडवं पाडून कोंबलं, हे काय आम्ही स्वेच्छेने नाही शिकलो. तुम्ही स्वेच्छेने शिकता, तुम्ही भाग्यवान आहात खूप. आम्हाला आडवं पाडून हे सगळं पाजलेले औषध. आणि आडवं पाजून पाडलं हा म्हणण्याचा अधिकार फक्त महाराजांचाच आहे, कोणाचा दुसऱ्याचा अधिकार नाही आहे. ते म्हणजे गुरुवर महाराजांचाच रागवण्याचा अधिकार आहे, त्यांनीच आडवं पाडायचा अधिकार आहे, त्यांनीच तोंडामध्ये कोंबायचा अधिकार आहे. दुसऱ्याचं ऐकलं पण नसतं आम्ही. कारण ते वेगळं आहे. मग तेव्हा जे अध्ययन झालं त्याचा परिणाम काय की शब्द एक एक येतात तेव्हा आनंद होतो. परवाच मी सांगितलं तुम्हाला पुनरावृत्तीचा दोष पत्करून सांगतो. कालही सांगितलं मी. विद्गदू शब्द आहे. तर विद्गदू शब्दाचा अर्थ कोणी किती डोकं आपटाक नाही कळणार. तर विद्गदू म्हणजे जाणकार अर्थ आहे विद्गदू शब्दाचा अर्थ. का जाणकार? तर विद ज्ञाने मूळ धातू आहे. विद्गदूमध्ये विद ज्ञाने म्हणजे ज्याला ज्ञान होतं, ज्ञान संपन्न जो आहे त्याचं नाव विद्गदू. हे कशामुळे झालं? पूर्वी अभ्यास केल्यामुळं. पण जगामध्ये एक असं गोष्ट आहे की जी गोष्ट करतानाही बोर नाही होत आणि त्याचा परिणामही आनंददायी आहे. ते म्हणजे भगवंताचं नाव. भगवंताचं नाव घेतानाही आनंद आहे आणि भगवंताचं नाव घेतल्यानंतर मिळणारं पुण्य, मिळणारं फळ ते सुद्धा काय आनंददायी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कालच मी त्या ठिकाणी सांगितलं. त्यांनी मला प्रश्न विचारला की मानसिक स्वास्थ्य मिळण्याकरता संतांनी काय उपाय सांगितला आहे का नाही. आता सगळे मनोरुग्णांची संख्या खूप जास्त आहे, खूपच आहे. आपणही मनोरुग्ण आहे का नाही कधी कधी तपासलं पाहिजे. एक तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, तुम्ही तपासून बघा. एखादा माणूस काय त्याला चळ म्हणतात, मंत्र चळ. गाडी दिसली की त्याचा नंबर दिसला की ते बेरीज करतो. अरे तुझी गाडी काय काय करायचं काय तुला, पण गाडी दिसली की बेरीज. मग लक्षात घ्यायचं हे चाललंय आता वेडेपणाकडे सुरुवात झाली. तसं त्यांनी विचारला प्रश्न की मानसिक आरोग्य संपन्न जर व्हायचं असेल तर संतांनी काय औषध गोळ्या काही उपाय सांगितलेत का. सोपा उपाय, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूने निवृत्तीस आले. सर्वोत्तम उपाय मानसिक स्वास्थ्य. आपल्याला जर टेन्शन असेल तर टेन्शन निवृत्ती करता काय करायचं, भगवंताचं नाव घ्यायचं. 100% टेन्शन निवृत्त होतं. कारण प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती आले, कशाने? रामनामाने. रामनामाचा महिमा असा आहे की रामनामामुळे कितीही जरी माणसाला टेन्शन आलं, कितीही माणसाला चिंताग्रस्त माणूस झाला तर ती चिंता निवृत्त करण्याचं सामर्थ्य भगवन नामामध्ये आहे. पण नामभक्ती अशी आहे की नामभक्ती करतानाही आनंद आहे आणि नामभक्तीचं फळही आनंददायी आहे. मौली ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट, भक्तिमार्ग नीट हरिपंथी. नामभक्ती ही कशी आहे? अवीट आहे. अवीट म्हणजे कशी आहे? भगवंताचं नाव घेताना सुद्धा ती आनंददायी आहे आणि नामाचं फळ पण आनंद, पण असा अपवादात्मक. त्याप्रमाणे या ठिकाणी सांगतायत की आता त्या अर्जुनाला इंजेक्शन द्यायचं, औषध द्यायचं आहे. पण औषध देत असताना त्या औषधाचा कडवटपणा आहेच, पण औषधाचं शेवट फळ काय आहे? अमृतदायी ते फळ आहे. तैसे वरीवरी पाहता उदासे, आत तरी अतिसुरसे, तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिले. मौली ज्ञानोबा सांगतायत की अर्जुनावर देव रागवलेले आहेत आणि देव रागवले जरी असले, देव वर करणी कठोर जरी वाटत असले तरीसुद्धा आता जी काही उपदेशरूपी अमृत भगवंताच्या मुखारविंदातनं प्रकट होणार आहे ते अमृत त्या अर्जुनाचं कल्याण करणारं आहे असं मौली ज्ञानोबा सांगतात. आणि पुढे भगवान आता उपदेशाला प्रवृत्त होत आहेत. श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोच स्वं प्रज्ञावादांश भाष्यसे गतासु न कथासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः.
हे बघ अर्जुना, आता तू कोणत्याही प्रकारचा शोक करू नकोस. त्याचं कारण हे जे काही लोक आहेत ते शोकार्ह नाहीत. अशोच्यान म्हणजे शोक करण्याची योग्यता त्यांच्या ठिकाणी नाही. ते अशोच्या अशा स्वरूपाचे आहेस. तू तर फार मोठा शहाण्यासारखा बोलतो आहेस आणि आता पुन्हा असं हे वेड्यासारखं काय करायला लागलास, असं अर्जुनाला भगवंत समजून सांगायला प्रवृत्त झाले. ते पुढच्या श्लोकात आपण झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी, मौली ज्ञानोबा यांच्या चरणी आणि ज्यांच्या वास्तव्यानं ही वास्तू पुनीत झालेली आहे अशा ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींच्या चरणी समर्पित करायची. अनंत उपकार आहेत गुरुजींच्या आपल्यावरती. या मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं, पूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी काही हरकत नाही, पण प्राधान्याने या मराठवाड्यामध्ये वेदांत जो गुरुजींनी रुजवला फार मोठं कार्य आहे. वेदांत सांगताना कसा सांगावा आदर्श गुरुजींचा आहे. वेदांत हा वेदांताचा वर्षाव नाही, उपयोग नाही वेदांताचा वर्षाव करून. म्हणजे आपल्या कीर्तन प्रवचनातनं पाठामध्ये वर्षाव करावाच. जेव्हा पाठ सांगतो आपण, चिंतन करतो, तेव्हा चिंतनामध्ये वेदांताचा वर्षावच झाला पाहिजे. पण कीर्तन प्रवचनामध्ये वेदांत पाझरला पाहिजे. त्याला सुधाकरराव तुमच्या भाषेत सांगतो, पर्क्युलेट झाला पाहिजे. काय? पाणी पर्क्युलेट झालं पाहिजे का धो पडलं पाहिजे? पर्क्युलेट झालं पाहिजे म्हणजे काय? ओलावा आला पाहिजे, पाणी नाही दिसलं पाहिजे. काय पाझरणं म्हणजे काय? पर्क्युलेशन म्हणजे काय? तिथं पाणी दिसत नाही पण पाणी असतं, ह्याचं नाव पर्क्युलेशन आहे. म्हणून कीर्तन प्रवचनामध्ये कसा वेदांत सांगावं तो गुरुजींचा आदर्श आहे. प्रत्येक शब्दामध्ये वेदांत, पण तो दिसत नाही, पण वेदांत आहे. मी ही प्रक्रिया सांगतो नाही, गोष्टच आहे पण ती प्रक्रिया त्यात आहे. हे जे गुरुजींचं वैभव आहे ते सामान्य माणसाला उपदेश करण्याकरता गुरुजींसारखं. गुरुजींनी भाषाही सोडली नाही. भिस्कुट म्हणायचे का हो सावकार, बरोबर आहे का? भिस्कुट ह्यो त्यो. मी आमच्या अनेक मुलांना सांगितलं की तुम्ही तुमची भाषा नका सोडू, पण त्यांना असं वाटतं की तीर्थरूप गुरुवर्य महाराज ज्या शुद्ध भाषेमध्ये बोलायचं त्याच आपण भाषेमध्ये बोलायचं. अरे नाही गरज बाबा, तुझी वापर ना भाषा, तत्त्व ते सांग. म्हणून आपली बोली ही परभणी जिल्ह्याची एक सौष्ठव आहे भाषेला. या आमच्या पुण्याच्या भाषेला हे सौष्ठव नाही आहे. परभणीची, नांदेडची, मराठवाड्याची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये एक कोल्हापूरची भाषा कशी कडक आहे एकदम, इथली भाषा कशी अत्यंत मार्दव संपन्न भाषा आहे. आणि गुरुजींनी ती भाषा सोडली नाही. प्रपंचातल्या गोष्टी सांगितल्या, पण त्यांच्या प्रवचन कीर्तनातनं वेदांत पाझरायचा. आपली काही एवढी पुण्याई नाही की आपण त्यांचं डायरेक्ट थेट श्रवण करू शकू, एवढं आपलं पुण्य नाही. आपण तेव्हा जन्म पण झाला नव्हता आपला तेव्हा. म्हणजे काही जणांचा सावकारभाऊ आहेत पुण्यवान, सावकारभाऊने त्यांचं श्रवण घडलं, पण ते जे सांगायचे ते तीर्थरूप गुरुवर महाराज त्यांच्याच भाषेत सांगायचे. गुरुजींचा दृष्टांत आला की गुरुजींच्याच भाषेमध्ये तीर्थरूप गुरुवर महाराज सांगायचे. म्हणून लोकपरिभाषेमध्ये, लोकभाषेमध्ये वेदांताचं पाझर करण्याचं काम ब्रह्मलीन गुरुजींनी केलं. आणि त्यामुळेच काय कसं आहे, कीर्तन प्रवचनाला लोक बोलवतात. का बोलवतात? तर त्यांना ते बरं वाटतं म्हणून बोलवतात. पण गंमत अशी होती की कीर्तन प्रवचनाला गेल्यानंतर वेदांत सांगताच येत नाही. तिथे कुठे बाहेर जर कीर्तन प्रवचनाला गेलो तर वेदांत सांगताच येत नाही. मग काय राहायला लागतं? गुरुजींचा आदर्श घ्यायचा की वेदांत सांगायचा, पण त्यांच्या परिभाषेमध्ये पर्क्युलेट झाला पाहिजे. म्हणजे वेदांताचे सिद्धांतांचा वर्षाव न करता जे काही आपण साधं बोलतो त्या साधं बोलण्यामध्ये सुद्धा वेदांत झिरपला पाहिजे. आणि असा आदर्श कीर्तन प्रवचनाचा आदर्श ज्यांनी निर्माण केला, या मराठवाड्याच्या भूमीमध्ये वेदांत श्रवण करणाऱ्यांची एक फळीच्या फळी निर्माण झाली. का निर्माण झाली? गुरुजींच्यामुळे. आता आळंदीमध्ये सुद्धा, या परभणीमध्ये, या भागात आता आमचे भीमाशंकर गुरुजी असतील, तुम्ही असाल, आमचे सुधाकरराव असतील,
तर या भागामध्ये तुमचं फार मोठं कार्य आहे. म्हणजे तुम्ही कीर्तन प्रवचन करता, चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काही माझी नाही आहे. पण तुम्ही हे जे वेदांत, आमचा योगेश आहे, म्हणजे मदन महाराज आहेत, हे मंडळी फार मोठं काम करताय तुम्ही, की वेदांत श्रवण करणाऱ्यांची एक फळीच्या फळी निर्माण झाली. म्हणजे गुरुजींच्यामुळे निर्माण झाली. गुरुजींचा जर अवतार झाला नसता तर तुमच्याही कानावर वेदांत पडला नसता आणि तुम्हीही पुढे वेदांत यदा कदाचित सांगितलाही नसता. काय योगेश? नसता आला वेदांत. पण गुरुजींच्यामुळे ही वेदांत श्रवण करण्याची एक फळीच्या फळी निर्माण झाली. आणि नुसतं श्रवण करणाऱ्याने अनुभूती संपन्न गुरुजी महात्मे होते. आणि हे कार्य गुरुजींनी फार मोठं केलेलं आहे. आणि त्यांच्या या भूमीमध्ये आता उद्या मी त्याच्या संबंधाने बोलणार आहे. आज त्याच्यामुळे पुनरावृत्ती टाळण्याकरता आज नाही बोलत. तर गुरुजींची महिमा तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी जाणली आणि गुरुजींची ही सगळी स्मारकं निर्माण केली. आणि आमच्या आता सावकारभाऊ असतील, आमचे कत्रुवार शेठ आहेत, हे दोघेही बंधू आहेत, तिथे आमचे महाजन आहेत नांदेडचे. या मंडळींनी ही मंदिरे जिवंत ठेवली. जिवंत ठेवली म्हणजे नुसतं साफसूफ झाडझूड नाही. इथे काही कार्यक्रम होतात, काही सप्ताह होतात, काही चिंतन होतं. आता आमच्या सावकारभाऊने आळंदीमध्ये चांगला उपक्रम केला आहे. वेदांत पाठशाळा, वेदपाठ नाही, वेदांत पाठशाळा आहे, शास्त्रशाळा. म्हणजे तिथे ज्या कन्यका आहेत त्या कन्यका शास्त्राचं अध्ययन करतात. आणि या सगळ्या मंडळींनी नफ्या तोट्याचा विचार केला नाही. खरं तर वैश्य म्हणजे काय, नफ्या तोट्याचा विचार केलाच पाहिजे. त्यांचं वैश्य रक्त जे आहे ना, ते पावला पावलाला ते विचार करतात. म्हणजे स्वभाव आहे वैश्य रक्ताचा काय, की नफा तोटा बघितल्याशिवाय ते करत नाहीत. पण ह्यांनी मोठं काय काम केलं, स्वभावाला मुरड घातली. सगळ्यात अवघड काय आहे, स्वभावाला मुरड घालणं अवघड आहे. आणि या मंडळींनी तिथे काही नफ्या तोट्याचा विचार न करता, माझा अधिकार नाही त्यांना काही म्हणायचा, माझ्यापेक्षा मोठेत ते, तरीसुद्धा त्यांना मी म्हटलं सावकार बाबा नफा तोट्याचा हो द्या. म्हटलं कशाला तुम्ही विचार करता, ते मी तसं नफा तोट्याचा विचार करू नका. म्हणजे काय, आम्ही वैश्य नाहीच आहे, आम्हाला काय कळतं, रुपये कळत नाही ना, आठाणे कळत नाही, कोटी कळत नाही, आम्ही त्याचा काय आपला विषयच नाही, उधळपट्टी करायला आम्ही हुशार आहे त्याचं. पण त्यांना तो कळतं. आणि त्यांना सांगितलं सावकार भाऊ नफ्या तोट्याचा काहीच तुम्ही विचार करू नका. एका क्षणात ते हो म्हटले. आणि त्यांनी हो म्हटल्यानंतर बाकीच्याही ट्रस्टींनी त्याला मान्यता दिली. हे असं जिवंत ठेवण्याचं काम हे करतायत मंडळी. इथे सुद्धा रोज पाठ चालतात आणि या सगळ्या माता श्रवण करतायत इथे. आणि मी अनेकदा सांगतो, हे नाही सांगितलं, या सुरेखाताईने सांगितलं, आमच्या सुरेखाताई महाजनांना सांगितलं, करतात नाही करतात त्यांचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही पुढे शिकवा, नाही तर तुम्हाला ऋणामध्ये राहायला लागेल. आपण आपल्याला आलेलं ज्ञान जर पुढे संक्रमित केलं नाही तर आपल्याला ऋणात राहायला लागतं, कोणाच्या ऋषींच्या ऋणामध्ये. मग मुक्ती बिक्ती अवघड आहे. म्हणून आपल्याला जे ज्ञान दिलं आहे आपल्या परंपरेनं ते पुढे संक्रमित करणं हे गरजेचं आहे. संक्रमित नाही केलं तर ते पाप आहे. म्हणजे आपल्या मोठेपणाकरता शिकवा असं नाही, पण आपल्याला जे कळलं आहे, आपल्याला जे अवगत झालं आहे, आपल्याला जे निस्संदेह रूपाने कळलं आहे, ते निस्संदेह रूपानं कळलेलं ज्ञान पुढे संक्रमित होणं अत्यंत आवश्यक आहे. तर याही मंदिरामध्ये हे ज्ञानदानाचं कार्य चालू आहे. फक्त आता पंढरी क्षेत्रात चालतं, पण ते चातुर्मासापुरतं मर्यादित आहे. सावकारवा असता काहीतरी तिथेही करा की 12 महिने तिथे ज्ञानदानाचं कार्य चालेल. मग हे खरं स्मारक मंदिराची सफलता आहे. या इमारती झाल्या, सुंदर सुंदर झाल्या, वैश्य समाजाला शोभतील अशा झाल्या. तुम्हाला एक सांगतो, निखिलजी आता तुम्ही रील्स बघता का नाही कधी? हां, म्हणजे ते येतातच, बघा नाही तर न बघा. तर आळंदीमधल्या प्रत्येक रील, म्हणजे आळंदी संबंधाने ज्या ज्या रील्स निर्माण होत आहेत त्या प्रत्येक रीलमध्ये स्मारक मंदिर आहे. लक्षात घ्या, इतकं ते सुंदर झालं आहे. त्याची रंगसंगती आपली मराठी नाही आहे, ती आंध्रातली रंगसंगती आहे. ते त्यांचे संस्कार तिथे आले सावकार, म्हणजे वेगळं आहे ते सगळं. आणि प्रत्येक रीलमध्ये ते दिसते. काय सुरुवात कशाने होते त्याची? स्मारक मंदिर सगळं रंगीबेरंगी छान सुंदर. रजोगुण संपन्न आहे ना वैश्य समाज, हा तो दिसला पाहिजे ना, रिफ्लेक्ट झाला पाहिजे ना रंगात सुद्धा. तर ते एवढं सुंदर त्यांनी केलेलं आहे. आणि हे असं एक कार्य त्यांच्याकडनं घडतं आहे. हे सर्व विश्वस्त मंडळीसुद्धा अत्यंत महत्त्वानं हे कार्य करत आहेत. अजूनही हे चांगलं कार्य त्यांच्याकडनं घडलं पाहिजे. ज्ञानदानाचं कार्य त्यांच्याकडनं घडावं. आता काही इमारती बांधण्याचं काही शिल्लक राहिलं नाही का? राहिले सावकार भाऊ काही? आता झालं, भरपूर झालं आहे.
आता काही अजून वाढवायची गरज नाही. पण या इमारतींमध्ये हे जे ज्ञानदानाचं कार्य चाललं हे अत्यंत अव्याहतपणे सुरू राहावं. आणि कसं आहे की आर्य वैश्य समाज हा अत्यंत संपन्न समाज आहे.